नमस्कार, मी संकेत आवटे. प्रत्येकाचं स्वप्न असतं 1 कोटी रुपये कमवायचे किंवा 1 लाख रुपये प्रत्येक महिन्याला माझ्याकडे यायला पाहिजेत अकाउंटमध्ये, विच इज पॅसिव्ह इन्कम. ही महत्त्वाची स्वप्न जी आहेत ना, ती इझिली पूर्ण होऊ शकतात. खूप मोठं रॉकेट सायन्स लावण्याची गरज नाही. क्या बात कर रहे हैं? हे ऐकल्यानंतर तुम्ही म्हणाल, काय सर तुम्ही कमवले म्हणून एवढं सोपं वाटतं तुम्हाला? नाहीये. आजच्या घडीला 1 करोड रुपयांचं स्वप्न बघणं म्हणजे जे आधी वाटायचं ना, जर हे सेम तुम्ही 15, 20, 25, 30 वर्षापूर्वी बघाल ना, पाप वाटायचं. अरे यार, करोडो रुपये. कारण काही एखाद दुसरा लाख रुपये बघणं म्हणजे सुद्धा जड जायचं. पण आता 1 कोटी रुपये कमवणं एवढी मोठी गोष्ट नाही. बऱ्या प्रमाणात बऱ्याच लोकांकडे इझिली आता 1 कोटीची नेटवर्थ आहे. जर एखादा फ्लॅट जरी तुमचा असेल ना, 50, 60, 70 लाख रुपये त्याची व्हॅल्यू होते. एक 2-3 एकर जमीन असेल तरी त्याची 1 कोटी रुपये आज व्हॅल्यू होते. पण हे सगळं बापदाद्यांचं आहे. मी कसं कमवायचं यासाठी 5 महत्त्वाचे नियम मी स्वतः इम्प्लिमेंट केलेत आणि मी तुम्हाला गॅरंटी देऊन सांगतोय, हे वर्क होतं. हवेत गोळीबार बिलकुल नाहीये. ज्या गोष्टी मी स्वतः वापरल्या त्याच मी तुमच्यासोबत शेअर करण्याचा प्रयत्न करतोय. पहिलं आणि महत्त्वाचं, मॅनिफेस्टेशन. सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट आहे. जे तुम्हाला हवंय ते बघायला शिका. 10 वर्षानंतर मी जिथं असणार आहे ना, तिथं मी आत्ता सुद्धा डोळे झाकून इमॅजिन करू शकतोय. मला क्लिअरली दिसतंय मी कुठे आहे, काय करतोय. माझं जे स्वप्न आहे तिथं त्या लेवलला ते काम करत असताना मी आत्ता व्हिज्युअलाइज करू शकतोय. सो बघा, स्वप्न बघायला पैसे बसत नाहीत. पंतप्रधान बनायचं आहे तेही स्वप्न बघा, काही मोठी गोष्ट नाहीये. बघण्यासाठी पैसे नाहीयेत. मोदी साहेब काय तुमच्या घरी येणार नाहीयेत, त्यामुळे घाबरण्याची गरज नाहीये. सो जे काही बघाल ते मॅनिफेस्ट करण्याचा प्रयत्न करा. जी वेल्थ तुम्हाला क्रिएट करायची आहे, जी चांगली कामं तुम्हाला करायची आहेत, ज्या लेवलला तुम्हाला पोहोचायचं आहे. मग तुम्ही स्टुडंट असाल, चांगले मार्क्स मिळवणं, चांगल्या स्कूलमध्ये ॲडमिशन घेणं, चांगल्या लेवलचं प्लेसमेंट मिळवणं, त्याचबरोबर चांगला बिझनेस उभा करणं, चांगली नेटवर्क उभा करणं. आणि महत्त्वाची गोष्ट एक लक्षात ठेवायची, पैसा हा बाय प्रोडक्ट आहे. तुम्ही जे काही करता ते परफेक्शननी बनलं पाहिजे. सिंपल आहे. ते चांगलं बनलं पाहिजे. हे जेव्हा तुम्हाला जमेल तेव्हा ऑटोमॅटिकली पैसा तुमच्याकडे अट्रॅक्ट होईल. सकाळी 4ला उठा, 2 तास मेडिटेशन करा, 2 तास व्यायाम करा, पूजा करा, वगैरे वगैरे वगैरे. ही जी लिस्ट सांगितली जाते, 4 तास पुस्तक वाचा, 2 तास पुस्तक वाचा, 1 तास तरी वाचा. हे जे सगळं सांगितलं जातंय ना, हे कम्प्लिटली मिथ आहे. बरेच जण सांगतात की तुम्ही हे केला तर सक्सेसफुल होणार. हा तुमचा गैरसमज आहे. मी शेकडो लोकांना भेटलोय, बऱ्याच लोकांचा स्टडी केलाय. त्यांच्याबरोबर माझं रेग्युलरली उठणं बसणं असतं, कारण मोठमोठे HNI इन्व्हेस्टर आम्ही मॅनेज करतोय. रिचमी प्लॅटफॉर्मसोबत ते जोडले गेलेत. त्यामुळे सतत काही ना काही चर्चा सुरू असते. आणि तुम्हाला माहितीच आहे, मी बऱ्याच वेळेला सांगितलंय, मला एखाद्या चांगल्या व्यक्तीचा अभ्यास करायला खूप जास्त आवडतं. मला त्याच्याबद्दल जाणून घ्यायला खूप जास्त आवडतं. सो मी तुम्हाला ठामपणे सांगू शकतो, एक कम्प्लिटली मिथ आहे. बरेच लोक 10 वाजता आजही उठणारे करोडपती माझ्या ओळखीचे आहेत. माझं पर्सनल एक्झाम्पल, 7 ॲव्हरेज, 8 कधी-कधी 6:30, 6 कुठल्याही प्रकारे अलार्म लावून मी उठत नाही. कारण जेव्हा माझं काम संपेल मी झोपतो, जेव्हा माझी झोप पूर्ण होईल मी उठतो. सिंपल लॉजिक आहे. झोपेमध्ये कॉम्प्रोमाइज करायचं नाही, फूड चांगल्या क्वालिटीचं खायचं आणि थोडासा व्यायाम हा शरीरासाठी उपयोगाचा असतो. बस या 3 गोष्टी महत्त्वाच्या आहेत तुम्हाला हेल्दी ठेवण्यासाठी. आणि त्यानंतर बाकीचा वेळ युटिलाइज करा चांगल्या कामासाठी. प्रत्येक मिनिटाची व्हॅल्यू काय असते हे डोक्यात फिट ठेवायचं. म्हणजे काय, आज तुम्ही महिन्याला 1 लाख रुपये कमवताय, तर तुमच्या प्रत्येक मिनिटाची, प्रत्येक तासाची व्हॅल्यू काय हे समजून घ्या आणि त्या व्हॅल्यूला जस्टिफाय करणारी कामं करा. अननेसेसरी टाइमपासवाली कामं जास्त करू नका. माझ्याकडे काही वेळ शिल्लक असायचा, युट्यूबवर तुम्हाला माझा कॉन्टेंट भरपूर पाहायला मिळायचा. मराठी संकेतवर सुद्धा रोज एक व्हिडिओ येत होता. आता तो 3-4 दिवसांनंतर एक येतो. न्यूज चॅनलवर डेली येत होता, तो आता परत 2-3-4 दिवसांनी येतो. जसं जसं तुम्ही हेवीली बिझी होत जाल तसं तसं लो प्रोडक्टिव्ह, लो आउटपुट देणारी कामं, कंपॅरेटिव्हली न्यू आउटपुट देणाऱ्या कामांपासून तुम्ही ती कामं कमी करत जायला पाहिजेत. आणि त्यामुळं सॉरी फॉर दॅट माझे व्हिडिओ सुद्धा तुम्हाला कमी येताना पाहायला मिळत आहेत. एका सर्टन वेळेनंतर अशी काही कामं असतात जी तुम्ही करण्याची गरज नाहीये. ती एखादी XYZ व्यक्ती करू शकते. एखाद्या XYZ गोष्टीकडून तुम्ही ते आउटसोर्स करू शकता. तिकडे थोडेफार पैसे तुम्ही पे केले की ती गोष्ट होऊन जाईल. त्यामुळे प्रत्येक गोष्ट मी करणार आणि चिंगूसपणा करून तिथे पैसे वाचवणार ही थॉट प्रोसेस डोक्यातनं काढून टाका. जोपर्यंत ती निघणार नाही तोपर्यंत तुमची प्रोडक्टिव्हिटी वाढणार नाही. मी एक सिंपल प्रश्न तुम्हाला विचारतो, जर तुम्ही 10,000 रुपयांची SIP केली, 15% रिटर्न मिळाले, एक एक्झाम्पल आपण पकडतोय बरं का, आणि जर मी हे 20 वर्षांसाठी इन्व्हेस्ट करतोय तर त्याची व्हॅल्यू किती होईल माहिती आहे? 1,32,00,000 रुपये.
पण तुम्ही म्हणाल मी याला 20,000 इन्व्हेस्ट करायला सुरू करतो, म्हणजेच 10,000ची SIP 20,000 मध्ये मी कन्वर्ट करतो, तर 20 वर्षानंतर त्याच्या ऐवजी 10च वर्षात 1,32,00,000 बनतील ना. म्हणजे जे मी 20 वर्षात अचीव करणार होतो ते 10 वर्षात होईल. असं बिलकुल होणार नाही. याने काय होईल माहितीये, 20,000 रुपये 15% रिटर्न 10 वर्षांमध्ये ऑलमोस्ट 50 लाख रुपये बनतील. अरे बापरे, मग वरचे 80 लाख रुपये कुठे गेले? एवढं सोपं नाहीये. मग आता तुम्ही म्हणाल 20,000ची SIP करून जर 10 वर्षांमध्ये 50 लाख बनतायत तर 20 वर्षांमध्ये 1 कोटी बनायला पाहिजेत. मग त्यापेक्षा 10,000ची SIP मला 1,32,00,000 देते. बिलकुल नाही. जर तुम्ही 20,000 रुपये पर मंथ 15% प्रमाणे 20 वर्षासाठी इन्व्हेस्ट कराल ना, तर तुम्हाला रिटर्न मिळतील 2,65,00,000 रुपये. आहे ना जादू? इझिली डबल होत आहेत. रिझन बिहाइंड दॅट कंपाऊंडिंग. कंपाऊंडिंग आणि टाइमचे एक इक्वेशन आहे. जेवढा वेळ तुम्ही त्याला द्याल तेवढं बेटर ती गोष्ट परफॉर्म करेल. म्हणून मी नेहमी सांगतोय, समजा एक मला 15-20% रिटर्न मिळाले, 5 वर्षांमध्ये पैसे डबल होतात. सिंपल लॉजिक लक्षात घ्या. माझ्याकडे आहेत 1 कोटी रुपये. 5 वर्षांमध्ये किती झाले? 2 कोटी. चला विकून टाका, सगळे पैसे संपवून टाका. ही थॉट प्रोसेस आपली वाट लावून जाते. मग मी काय करायला पाहिजे? सिंपल लॉजिक लक्षात घ्या. मी 1 कोटी इन्व्हेस्ट केले, 5 वर्षांमध्ये किती झाले? 2 कोटी. 10 वर्षांमध्ये 4 कोटी, कारण त्या 2 कोटीचे डबल होणार ना 5 वर्षांमध्ये. जर मला ॲव्हरेज 15% कंपाऊंडिंग ग्रोथ मिळत असेल तर. क्लिअर आहे? 15व्या वर्षी त्याच 4 कोटीचे 8 कोटी होणार आहेत. आणि ज्या वेळेला 20 वर्ष पूर्ण होतील त्याची व्हॅल्यू 16 कोटी होणार आहे. मग जर सोन्याची अंडी देणारी कोंबडी माझ्याकडे असेल तर कोंबडी खायची की अंडी खायची हे आपण ठरवायचं आहे. कारण 200-400-500 रुपयाला कोंबडी तर मिळेल, पण सोन्याचं अंड 200-500 रुपयाला मिळत नाही, हे समजून घ्यायचं. मग आज माझ्याकडे जे पैसे आहेत 1 लाख, 2 लाख, 5 लाख, 10 लाख, XYZ जी काही अमाऊंट, त्या अमाऊंटला कंपाऊंड होऊ द्यायचं आहे. मला मोठी बनवायची आहे वेल्थ, आणि त्यामधून छोटी छोटी अमाऊंट काढत जायचं आहे. काहीच फरक पडणार नाही. इमॅजिन करा ना, 20 वर्षात जेव्हा त्याची 16 कोटी व्हॅल्यू होणार आहे, तर जर मला 10% जरी रिटर्न मिळाले, 1,60,00,000 रुपये माझे रिटर्न असणार आहेत. आणि जर 20% रिटर्न मिळाले तर भाईसाहेब 3,20,00,000 रुपये रिटर्न असणार आहेत. मग इमॅजिन करा, जर मी 2-2 कोटी रुपये विड्रॉल करायला वर्षाला सुरू केली तरी सुद्धा माझी ती 16 कोटीची अमाऊंट वाढतच जाईल आणि माझी जी नीड होती ती सुद्धा पूर्ण होत जाणार आहे. त्यामुळं इन्व्हेस्टमेंट कंपाऊंडिंगची जादू हे समजणं गरजेचं आहे. आता यामध्ये काही लोक कमेंट करतील बरं का, सर 15-20 वर्षानंतर कोण बघितलंय, मी कुठं असेल मला माहिती नाही. काही करू नका. जे पैसे आहेत संपवा, एन्जॉय करा. हा व्हिडिओ आणि हे चॅनल सुद्धा तुमच्यासाठी नाहीये, हे डोक्यातनं काढून टाका. याचं रिझन थोडंसं रूढ वाटत असेल तुम्हाला, पण ज्या लोकांची स्वप्न मोठी नाही आहेत ते लोक मोठं काहीही अचीव्ह करत नाहीत. म्हणून पहिला व्हिज्युअलाइज मोठ्या गोष्टी करा. ज्यावेळी ॲटलासच्या 24 इंची सायकलवरून मी फिरत होतो ना सेकंड हँड, त्यावेळी आतून ठोके वाढायचे माझे. सारखं डोक्यामध्ये विचार सुरू असायचे की अरे यार, किती दिवस आपण यावरूनच फिरणार, किती दिवस मी असल्या जुन्या गंजलेल्या सायकलवरून फिरणार जे माझ्या आजोबांनी घेतली होती. लहानपणीचे विचार होते. आज कदाचित ती अजून मला बेस्ट वाटते. जसं माझी पल्सर होती, सुरुवातीच्या काळामध्ये खूप मेहनत करून हप्त्यावरती घेतली होती, फायनान्स करून. आज मी ती पुन्हा रिपेअर केली, चांगल्या प्रकारे वापरतोय, वॉश करून घेतली छानपैकी, अजून तिला डेव्हलप करतोय, का तर जुनी आठवण म्हणून. सेम आता सुद्धा मला ती सायकल वापरायला आवडेल, बट एक थोडीशी आठवण म्हणून, पण रेग्युलरली बिलकुल नाही. जेव्हा शाहरुख खानला विचारलं गेलं ना, तुला पाणीपुरी खायला आवडेल स्टॉलवर जाऊन, त्यानं क्लिअरली सांगितलं नाही आवडणार, कारण मला पुन्हा गरिबी बिलकुल एक्सपिरियन्स करायची नाहीये. ही थॉट प्रोसेस आहे. बऱ्याच लोकांना वाटेल की नाही त्यानं रूडली उत्तर दिलं, तसं नाहीये. त्याच्यामागे खूप मोठा गर्भित अर्थ आहे, तो आपल्याला समजून घ्यावा लागेल. सो पहिला व्हिज्युअलाइज करा, जे तुम्हाला पाहिजे ते मिळू शकतं. कंपाऊंडिंगचं महत्व समजून घ्या. कुठल्याही परिस्थितीत पैसा कसा ग्रो होतो, किती वेळेमध्ये होतो, कुठून चांगले रिटर्न मिळतील, याचा अर्थ गॅम्बलिंग करायची गरज नाही. 25%, 30%, महिन्याला 5% देणारे बरेच अति मोठे उद्योगपती आहेत, त्यांच्या नादी बिलकुल लागू नका. योग्य मार्गाने गुंतवणूक करा, डायव्हर्सिफाय करा. यामध्ये एफडी असणं गरजेचं आहे. गोल्ड सिल्व्हरमध्ये काही इन्व्हेस्टमेंट तुमची असायला पाहिजे, रिअल इस्टेटमध्ये असायला पाहिजे, म्युच्युअल फंडमध्ये असायला पाहिजे, स्टॉक मार्केटमध्ये पण असायला पाहिजे. ओव्हरऑल डायव्हर्सिफिकेशन खूप इम्पॉर्टंट आहे. कुठल्याही एकाच ॲसेट क्लासमध्ये सगळे पैसे टाकायचे नाहीत. यानंतरचा प्रश्न उभा राहतो खर्च. खर्च अति कंट्रोल करण्याच्या मागे लागू नका, मागे लागा इन्कम सोर्स वाढवण्याच्या. एक उदाहरण देतो. आता रिचमी सोबत जे आमचे बरेच पार्टनर जोडले गेलेत, हजारो पार्टनर आहेत, 1,000-1,200-1,300च्या आसपास हे पार्टनर आहेत. त्यातले 100पेक्षा जास्त पार्टनर बिफोर 1 इयर, आणि त्यातले 30-40 पार्टनर तर 2-3 महिन्यातच प्रत्येक महिन्याला 1 लाख रुपये आता कमवत आहेत. का?
तर त्या लेवलला ते स्वतःला डेव्हलप करत जात आहेत. यामध्ये आम्ही खूप जास्त प्रयत्न करतोय. आपला प्रत्येक मराठी माणूस ग्रो करण्यासाठी, त्याचा बिझनेस उभा राहण्यासाठी गुंतवणूक न करता काय करता येईल यावर आम्ही फोकस करतोय, जेणेकरून जी फायनान्स इंडस्ट्री खूप अग्रेसिव्हली पुढे वाढणार आहे, यामध्ये आपली लोक असायला पाहिजेत. एक उदाहरण सांगतो. जेव्हा जेव्हा या AMCs मध्ये मी जातो, बरेच इंटरव्ह्यूज तुम्ही माझे पॉडकास्ट बघितले असतील, माझे इंटरव्ह्यूज बघितले असतील किंवा मी ब्लॉग्स बनवले ते बघितले असतील, त्यामधून एक गोष्ट तुम्हालाही जाणवली असेल, मी तिथे हिंदी बोलतो. कारण काय माहितीये, मॅक्सिमम मराठी माणूस तिथं तुम्हाला पाहायला मिळणार नाही. प्रत्येक AMC मध्ये मोठ्या पोस्टवर सगळी बाहेरची लोक आहेत. काय गुन्हा केलाय आपल्या लोकांनी? जे अवॉर्ड विनर्स असतात, जे मोठमोठ्या कंपनीचे CEOज असतात, यावेळी जेव्हा अवॉर्ड शो झाला एम्फीचा, असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड, 5 पैकी 4 अवॉर्ड रिचमीने घेतले आणि अभिमानाने मी सांगतोय. बऱ्याच लोकांनी कमेंट केल्या, बरेच लोक मला तिथं भेटले. आम्ही पहिल्यांदा मराठी माणूस बघतोय की 5 पैकी 4 अवॉर्ड घेऊन गेला आणि एम्फीच्या इतिहासामध्ये हे कधीच घडलेलं नाही. एक मॅक्सिमम 2, 5 पैकी 4 अवॉर्ड. पण मी थोडासा दुःखी होतो. का माहितीये? 5वा अवॉर्ड हातातून गेला. सांगण्याचा मुद्दा एवढाच आहे की एंडलेस अपॉर्च्युनिटीज आहेत आणि भारत येणाऱ्या 20 वर्षांमध्ये रॉकेट आहे. हे डोक्यात फिट्ट ठेवायचं. तुम्ही कुठल्याही पक्षाचे असाल, काही फरक पडत नाही. तुमचा कुठलाही नेता असेल, काही फरक पडत नाही. भारताचा प्रत्येक व्यक्ती वेगळ्या लेवलला मॅनिफेस्ट करतोय, वेगळ्या लेवलला त्याचे अफर्मेशन सुरू आहेत. प्रत्येकाला ग्रो करायचं आहे आणि त्या लेवलने ऑलरेडी कामं प्रत्येकानं आपापल्या लेवलने सुरू केलेली आहेत. साधा शेतमजूर सुद्धा 2 मजली बंगला बांधण्याची स्वप्न बघतोय. खेडेगावातून मी फिरतोय, बरेच शेतकरी माझे क्लायंट आहेत. मेजर आमचा शेतकऱ्यांवर फोकस आहे. प्रत्येकाचे चांगले मोठे व्हिज्युअलाइज मॅनिफेस्ट केलेले ॲस्पिरेशन्स आहेत. घरामध्ये गाडी असायला पाहिजे, 2 व्हीलर 4 व्हीलर दोन्ही दारात असायलाच पाहिजेत. त्याचबरोबर एक चांगलं घर असायला पाहिजे. स्वप्न मोठी आहेत. याचा अर्थ त्या लेवलने त्यांनी कामं सुद्धा सुरू केलेत. म्हणूनच देश जोरात डेव्हलप होणार आहे. आणि सिंपल लॉजिक मी सांगतोय, भारत हा एक चायनीज भावला माहितीये तुम्हाला, तसा आहे. म्हणजे भारताचा बिझनेस म्हणतोय मी. चायनीज भावला काय करतो, आपण जसं फेकतो ना, तो उभाच राहतो, आडवा होत नाही कधी, कारण त्याच्या खाली एक्स्ट्रा वेट दिलेलं असतं. सेम तसं आहे. आता तुम्ही भारतामध्ये बिझनेस करणं म्हणजे चायनीज भावल्यासारखी अवस्था आहे. कसाही फेका, उभा राहण्याचे चान्सेस खूप जास्त आहेत. म्हणतात ना 90% बिझनेस फेल होतात. आता उलटं होणार आहे. 90% बिझनेस सक्सेसफुल होऊ शकतात. थोडासा स्मार्ट डिसिजन घ्यायचा आहे तुम्हाला. बरं, तुम्हाला माझी मदत हवी असेल, आमच्याबरोबर तुम्हाला जोडलं जायचं असेल, काहीच हरकत नाही. या नंबरला कॉल करा. ऑलवेज वेलकम. आम्ही तुमची मदत करू. ऐकून घ्या, पटलं तर ते काम करा, अदरवाईज दुसरं काहीतरी काम करा. मल्टिपल अर्निंग सोर्सेसवर काम चालू करा. जर जॉब करताय, दुसरा इन्कम सोर्स बघा. त्यामधून काही पैसे जनरेट होतील. त्या पैशांना घेऊन एक फायनान्शियल प्लॅनिंग करा, इन्व्हेस्टमेंट करा. एक सर्टन अमाऊंट तुमची मागे उभी राहिली ना, ज्यामधून जरी मी SWP लावली तरी माझं घर मागे निवांत चालतंय. मला डोक्याला त्रास करून घेण्याची गरज नाही. म्हणजे तो पैसा माझ्या जॉबचं काम करेल आणि त्याला मी कधीच हात लावणार नाही. तेव्हा मी होतो फ्री. सेम गोष्ट मी पण केली. जॉबमधून पैसे कमवले, FDs केली, मग म्युच्युअल फंडमध्ये आलो, मग स्टॉकमध्ये आलो, इन्व्हेस्टमेंट करून एक चांगला कॉर्पस बनवला, मग मी जॉब सोडला आणि त्यामधून SWP ने माझं घर निवांत चालत होतं. परिणामी एक बिझनेस चालू करायचा, पॅरलली पैसे कमवत राहायचं आणि मग त्याला स्केल करायला चालू करायचं, कारण नंतर घरातलं आपल्याला टेन्शन नसतं, कारण त्यांच्यासाठी प्रोव्हिजन मी ऑलरेडी करून ठेवलेले. हे सिंपल लॉजिक आहे. आणि महत्वाची गोष्ट आणि शेवटची गोष्ट, एक गुरु असणं खूप गरजेचं आहे. जर तो नसेल तर खूप अडचणी निर्माण होऊ शकतात. आजही मला पुस्तक वाचण्याचं बिलकुल व्यसन नाही आहे आणि मला आवडत सुद्धा नाही. हे चुकीचं आहे, बट जी फॅक्ट आहे ती मी क्लिअरली तुम्हाला सांगतोय. पण त्याच्या व्यतिरिक्त मी बरेच ऑडिओ बुक ऐकतो, बरेच पॉडकास्ट ऐकतो, बऱ्याच लोकांशी भेटतो, प्रॅक्टिकल नॉलेज घेण्याचा मी प्रयत्न करतो, सो दॅट तो गुरु माझ्या आयुष्यात आधीपासून आहे. पण एक मला थोडीशी माझी तक्रार आहे किंवा प्रॉब्लेम आहे सोसायटीमध्ये, तुम्ही म्हणू शकता. एखाद्या गरीब व्यक्तीला गुरु मिळत नाही सहजासहजी, 99.9%, आणि माझाही नव्हता. मग माझा गुरु कोण? लांबून बघून प्रत्येक बिझनेसमॅन, त्याचे इंटरव्ह्यूज ऐकणं, त्याचं वागणं बोलणं, ते काय करतात, कसं करतात, आजही मी ऑब्झर्व करतोय. अंबानी साहेब काय करतात, अदानीज काय करतात, टाटा साहेब काय करतात, प्रत्येकाचं फक्त ऑब्झर्वेशन सुरू असतं. त्यांच्या गोष्टींवर मी लक्ष ठेवून असतो की ते जे बिझनेस करतायत, काय करतायत, कसे रेग्युलेशन्स ते फॉलो करतायत, कशा प्रकारे त्यांच्या बिझनेसला व्यवस्थित ते मॅनेज करतायत, कॅश फ्लो कसा त्यांनी मॅनेज केला, ऍडव्हर्टाइजमेंटसाठी त्यांनी काय केलं, या गोष्टी मी बघत असतो. भले माझं आज 500,000 कोटीचं बजेट नाही ऍडव्हर्टाइजमेंटचं, पण तरी सुद्धा मी त्यांच्या काही गोष्टी फॉलो करत असतो आणि ते तुम्ही सुद्धा करणं गरजेचं आहे. सो एकदा तुमची वेल्थ कंपाऊंड होत गेली, इमॅजिन करा, जसं मी तुम्हाला उदाहरण दिलं, 20 वर्षांमध्ये 1 कोटी बनतं. जर मी 10,000ची SIP केली तर
तर जेव्हा माझे 30 वर्ष 35 वर्ष पूर्ण होतील ना, प्रत्येक वर्षाला 1 कोटी बनेल. जी गोष्ट पहिल्यांदा बिल्ड करण्यासाठी 20 वर्ष गेली ना, तिथून पुढे प्रत्येक वर्षाला 1-1 कोटी मिळत जातील, जेव्हा बेसिक कॉर्पस तुमचा 3-4-5 कोटीचा AUM बनेल तेव्हा. सो बिझनेसमध्ये पण हेच आहे. एकदा तुमची चांगली टीम बनली, एकदा चांगल्या लोकांबरोबर तुम्ही काम करायला सुरुवात केली, एक चांगला इथिकल बिझनेस तुम्ही करायला सुरुवात केली, तर तुमची ग्रोथ ही फास्ट होते. आणि माझ्या बिझनेसचं आणि माझ्या सक्सेसचं एक रहस्य तुम्हाला सांगतो. स्वार्थ आणि परमार्थ दोन्ही सुद्धा. ज्या क्षेत्रामध्ये मी काम करतोय ना, प्रचंड लोकांचे आशीर्वाद मिळतात. कदाचित कमेंट बॉक्समध्ये जा तुम्ही, वाचा लोकं काय लिहितायत. कारण माझ्या बोलण्याचा, माझ्या सांगण्याचा त्यांना पॉझिटिव्ह इम्पॅक्ट होतोय आणि यामुळं मलाही 4 आशीर्वाद चांगले मिळतात आणि अजून चांगली ग्रोथ होते. हेच मला तुम्हाला सांगायचं आहे. प्रत्येकाला फायनान्शियल नॉलेज असलं पाहिजे. जर आपली 150 कोटी लोकसंख्या आहे ना, तर प्रत्येक व्यक्तीला फायनान्समध्ये त्याची मास्टरी असायला पाहिजे. एक सर्व्हे करून बघा, जेवढे मोठमोठे बिझनेसमॅन आहेत, यापैकी किती लोक CA आहेत? नाही आहेत ना. किती लोक कॉमर्स बॅकग्राऊंडचे आहेत? खूप कमी आहेत ना. याचं रिझनच आहे की फक्त फायनान्स स्कूलमध्ये, कॉलेजमध्ये शिकलो म्हणून मी मास्टर होत नाही. त्याला प्रॅक्टिकली इम्प्लिमेंट करणं खूप गरजेचं असतं आणि म्हणून मी तुम्हाला वारंवार सांगतोय, तुमच्या मुलांना आणि पहिला तुम्हाला फायनान्सचं परफेक्ट नॉलेज असणं गरजेचं आहे. जेवढं ग्रॅब करता येईल नॉलेज, तेवढं करण्याची सुरुवात करा. मॅक्सिमम कंपाऊंडिंग काय असतं, ते कसं करतं, पैसा कसा चालतो, कुठून पैसा लो रेटमध्ये घेऊन त्याला आपण चांगल्या रेटनी ग्रो करू शकतो, हेच स्किल इम्पॉर्टंट आहे. भारतातला प्रत्येक बिझनेसमॅन, शब्द खूप जपून वापरतोय, प्रत्येक बिझनेसमॅन कर्जावर मोठा झालाय. थोडासा रिसर्च करा, थोडासा अभ्यास करा, मग तुम्हाला कळेल की ते कसे चांगले ग्रो झालेत. आणि बरेच बिझनेसमॅन जे बर्बाद झालेत ना, ते सुद्धा कर्जामुळेच झालेत. म्हणून एक मगाशी शब्द वापरला मी, कॅश फ्लो मॅनेजमेंट. हे ज्याला जमलं तो कधीही अपयशी होत नाही. मला वाटतं सगळ्या गोष्टी तुम्हाला बऱ्या प्रमाणात समजल्या असतील. सगळ्या गोष्टी थेरॉटिकल आहेत, पण प्रॅक्टिकल प्रत्येक गोष्टींवर काम करायला चालू करा. आणि मी सांगतोय, गॅरंटी देतोय आणि हे खरोखर आतून सांगतोय की खरंच याचा उपयोग होतो. या गोष्टी मी हवेत बोलत नाही. त्या तुम्ही इम्प्लिमेंट करा. तुम्हाला जी मदत आमची हवी असेल, या नंबरला बिनधास्त कॉल करा. आम्ही मदत करण्याचा प्रयत्न करू. कोल्हापूरला ऑफिस आहे. स्क्रीनवर तुम्हाला ॲड्रेस दिसत असेल. यू कॅन व्हिजिट आवर ऑफिस. आणि या व्हिडिओला लाईक करा, मॅक्सिमम लोकांपर्यंत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. स्टे ट्यून अँड स्टे पॉझिटिव्ह.